नमस्कार मित्रांनो. थंबनेल वाचून तर तुम्हाला कळलं असेल की आजचा विषय काय आहे. आजचा विषय आहे की जर तुम्ही कार्स तुमच्याकडे कार आहे आणि त्याची लाईट्स तुम्ही अपग्रेड करायचं विचार करत असताल, तर थोडं थांबा. हा व्हिडिओ थोडं लास्टपर्यंत शेवटपर्यंत बघा आणि मग तुम्ही काय ते विचार करा. काय झालं की काही दिवसापूर्वी मी आणि माझी फॅमिली आम्ही आमच्या गावी गेलो होतो. गावी असताना आम्ही कारण उन्हाळा मेचा महिना होता, तर आम्ही डिसाईड केलं की आपण दुपारी निघू. दुपारी तिथून निघायचं आणि रात्रीचा प्रवास करायचा. ठीक असं ठरल्याप्रमाणे आम्ही गावावरून रात्री निघालो. दुपारी निघालोत आणि आम्हाला पुण्यामध्ये येता-येता रात्र झालेली. तर रात्र झाली तर प्रॉब्लेम असा झाला ना मित्रांनो, की माझ्या गाडीचे लाईट्स जे आहेत, ते लाईट्स मला माझ्या माहितीच तर थोडीशी मला कमी वाटल्या. कारण इतर गाडी आणि माझी गाडी याच्या कंपेअरमध्ये माझ्या लाईट्स ज्या आहेत, त्या मला खूप कमी वाटल्या आणि मला थोडा त्रास झाला. पण थोडा त्रास झाला, पण नंतर मी मॅचअप करून घेतलं त्याच्यामध्ये. तर तुमच्याकडे गाडी असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या गाडीचे हॅलोजन जर बल्ब असतील, हॅलोजन बल्ब वर्सेस एल-ई-डी बल्ब याच्यामध्ये जमीन आणि आसमानचा फरक आहे. कारण माझ्या माहितीस तर असं आहे की एल-ई-डी बल्ब्स अलाउड नाही आहेत. पण खूप म्हणजे प्रत्येक गाडीला एल-ई-डी बल्ब्सच होते. फक्त माझी गाडी कारण आपण कसं गव्हर्नमेंटच्या रूलनुसार चालतो की एल-ई-डी बल्ब्स अलाउड नाही आहे. आपले हॅलोजन बल्ब्स मग हॅलोजन अपग्रेड केले. ओसरामचे हॅलोजन बल्ब टाकले. तरी पण जसा तो प्रकाश एल-ई-डीचा असतो, अ, तो प्रकाश हॅलोजनमध्ये नाही आहे. हॅलोजनमध्ये तुम्हाला समोरचं दिसतं, पण ज्यावेळेस पुढून एल-ई-डीचा प्रकाश येतो तुमच्या डोळ्यावरती, तर तुम्हाला थोडंसं आहे ना, गाडी चालवायला थोडासा प्रॉब्लेम होतो. तर मला तो खूप प्रॉब्लेम झाला, की तो प्रकाश एवढा होता आणि एक गाडी नव्हती. 2-4 पाठीमागे एकामागे एक अशा खूप गाड्या येत होत्या आणि रस्त्यामध्ये डिव्हायडरला झाडं पण नव्हते. नगर पुणे हायवे जर तुम्हाला माहिती असेल, त्याच्यामध्ये डिव्हायडरमध्ये झाडं नाहीत. तो इतका मला त्रास झाला, की मी विचार करतो की आता एल-ई-डी बल्ब घ्यावे की नाही? कारण खूप गाड्या प्रत्येक गाडीला बघितलं मी एल-ई-डी. प्रत्येक गाडीला एल-ई-डी व्हाईट आणि येलोमध्ये तर एल-ई-डी येतच नाही. आणि आल्या तर तुम्हाला कुठली माहीत असेल एल-ई-डी, तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आय थिंक माझ्या माहितीचं ओसरामचे आहेत, पण मी अजून ते बघितलेले नाही आहेत बरोबर. तर हाच विषय मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्याकडे गाडी आहे, आपण काय विचार करतो, की गव्हर्नमेंटच्या रूलनुसार आपण एम्प्लॉईज वगैरे आहेत, आपण सगळा विचार करतो, की कुठं पोलिसांनी आपल्याला थांबवलं नाही पाहिजे, चलान नाही काढलं पाहिजे म्हणून आपण त्या रूल्सनुसार चालतो. पण खूप लोकं आहेत, की असे रूल्स नाही आहेत, हे करत नाही आहे, फॉलो नाही करत आहे. तर माझं तुम्हाला तेच म्हणणं आहे, की जर तुम्ही लाईट्स अपग्रेड करत असताल, तर एकदा विचार करून करा. थोडे तुमचे पैसे जास्त जातील, पण तुम्ही एल-ई-डी शक्यतो मला तर वाटत नाही टाका, कारण की अलाउडच नाही आहे ते एल-ई-डी. दुसऱ्याच्या डोळ्याला खूप त्रास होतो. म्हणून गव्हर्नमेंट सेफ्टीसाठी गव्हर्नमेंटने हे काढलेलं आहे सेफ्टीसाठी आय थिंक, की एल-ई-डी बल्ब नाही आहे. हॅलोजन बल्ब तुम्ही हाय क्वालिटीचे टाका. ओसरामचे पण भेटतात. मी ओसरामचे पण टाकलेले आहेत, पण मला अजून थोडंसं मला वाटतंय की अपग्रेड करायला पाहिजे. मी रेफरन्ससाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकेल, की कसा होता माझा एक्सपिरियन्स गाडी चालवायचा वगैरे. तर नाईट ड्रायव्हिंग करायची असेल, तर फर्स्ट प्रेफरन्स आपण लाईट्सला ठेवलं पाहिजे. लाईट्स आपल्या खूप क्लिअर पाहिजेत. व्हिजन पूर्ण आपल्याला रोडवरचं दिसलं पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही नाईट ड्राईव्हचा विचारच नका करू. कारण मला एक्सपिरियन्स थोडा होता, पण एवढं त्रास होईल कारण त्या दिवशी होतं सॅटर्डे. पुण्याहून आय थिंक शिर्डी वगैरे या साईडला खूप रश होता. जाताना मी पुण्याला येताना एवढं काही रश नव्हतं, पण तिकडून येताना खूप होतं आणि कंटिन्यू डोळ्यावर माझ्या लाईट्स होत्या. तर हाच विषय होता मित्रांनो, की ज्यावेळेस तुम्ही अपग्रेड करायचा विचार करत असाल, त्यावेळेस पूर्ण संदर्भ घेऊन इन्फॉर्मेशन घेऊन कोणती लाईट चांगली आहे,
हॅलोजन की LED हे तुम्ही सगळे विचार करून मला वाटतं की तुम्ही तुमच्या गाडीला लाईट्स हे आपले LED किंवा हॅलोजन बसवावेत. मला तर खूप त्रास झाला मित्रांनो. पण तुमच्यासोबत तसं होऊ नये म्हणून त्यासाठी आम्ही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करतोय. माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतोय. बाकीच्या ज्याच्या त्या हे आहेत पर्सनल गोष्टी आहेत. कुणाला LED आवडते, कुणाला नाही आवडत. पण सहसा माझ्या तर कारण LED तुम्ही ठीक आहे वापराल, पण जसं मला आज त्रास झाला आहे, की खूप लोकांना होत असेल त्रास, पण कोणी बोलू शकत नाही. असा व्हिडिओ वगैरे काढून नाही करू शकत कोणी आपले. पण मला झालेलं आहे. त्याच्यामुळं मी म्हणतोय, की तुम्ही अपग्रेड करत असाल तर चांगलाच बघा. हॅलोजनच बघा. माझे तर 100% मी तुम्हाला सांगतो हॅलोजनच चांगल्या क्वालिटीचे. ते ओसराम वगैरेचे आहेत तरी तुम्ही एकदा चेक करून बघा आणि त्यानुसारच तुम्ही अपग्रेड करा. LED तर मी तुम्हाला प्रिफर नाही करणार. कारण जो त्रास मला झाला ना, तो दुसऱ्याला कोणाला होऊ नये मला असं वाटतं. म्हणून हॅलोजनच बघा जास्तीत जास्त. ओसरामचे हॅलोजन बघा तुम्ही. हा का पेड वगैरे व्हिडिओ नाही आहे ओसराम हा कारण माझा हा दुसरा-तिसराच व्हिडिओ असेल ज्यात तुम्ही बघता असाल, की मी माझी जी माहिती आहे मला आता 2-3 वर्ष झाले मी अ, गाडी चालवतोय आणि माझं वर्किंग पण ह्या गाडीच्या क्षेत्रातच आहे. मी युजर कार सेल्स वगैरे माझा बिझनेस आहे. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ज्याने की लोकांपर्यंत हे पोहोचेल की LEDचा त्रास किती आहे लोकांना. हे कोणी तुम्हाला बोलून नाही दाखवलं, पण आहे खूप त्रास आहे. माझ्यानुसार की तुम्ही हॅलोजनच बल्ब वापरा. कारण हॅलोजन बल्ब आता हॅलोजनचं बल्बचं होतं असं नाही की रोडवरती हॅलोजनच्या गाड्या नाही आहेत. आहेत पण खूप कमी प्रमाणात आहेत आजकाल. की आपण म्हणतो आता मी माझ्या गावी हे सगळं चेंज केलेलं आहे लाईट्स वगैरे. तर तिथं बोलले की बाबा तुमच्या पुण्यामध्ये हे सगळं अलाउड नाही आहे. तर मग मी म्हणलं "यार हा तू हॅलोजन टाकून दे. माझ्या इथे अलाउड नाही आहे तर मग हॅलोजन टाकून दे." तर मग त्यांनी हॅलोजनचे मला ओसराम वगैरे टाकून दिले. तरी बघितलं मी आहे चांगला प्रकाश पण LEDच्या समोर काहीच नाही हॅलोजन. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला या व्हिडिओबद्दल कसं वाटलं मित्रांनो सांगा, की माझं बरोबर आहे की चुकीचं आहे? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर आणि प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक यू.